हॅलो 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 देशाचे आपल्या सर्वांचं लाडके माननीय आमदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मी आपल्या सर्वांच्या वतीनं मंत्री महोदयांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत श्री सोनार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आजची उत्सव मूर्ती सत्कार माननीय श्री संजयजी रायमुलकर माजी आमदार उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत बंधूंना आणि भगिनी माननीय श्री संजयजी रायमुलकर माजी आमदार मेहकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कालपासून आपण अतिशय चांगल्या अशा कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणी सांगत आहोत। काल छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक राकेश सरकटे यांचा गजर विठ्ठलाचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला। आज महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार श्री निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सत्कार मूर्ती माननीय श्री संजयजी रायमुलकर आणि माननीय श्री प्रतापरावजी जाधव यांचा नव्या पुष्पहाराने या ठिकाणी सत्कार होतो आहे। रवी रहाटे नीरज रायमुलकर मित्र मंडळ आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करत आहेत। खाली बस तुम्ही खाली बस वरती बस खाली बस आता मध्ये झालं तू बाजूस आता तुझे ते स्पीकर वाले खाली बस बस खाली बस कराओ विठ्ठला
वारकरी संप्रदायाचा पाया देव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा. वारकरी संप्रदायाचा निष्ठा नामदेव बाबा. वारकरी संप्रदायाचा खाम नाथ बाबा. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निरोप बाबा. आणि वारकरी संप्रदायाची पताका संत बहिणाबाई. शरीरात जसे पंचप्राण आहे, पृथ्वीमध्ये जसे पंचमहाभूते आहे, तसे कलियुगातले संत हे संप्रदायाचा प्राण. शरीर प्राणाशिवाय जाऊ शकत. पृथ्वी जसे पंचमहाभूताशिवाय बनू शकत, तसं कलियुग माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकतो. या जगाला सुखी व्हायचं तर फक्त चौघजणांच्या सुखी करू शकतात. एक आईवडील, दोन संत, तीन ग्रंथ, चार भजन. या जगात चौघजणच तुमचे. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं फक्त आईला वाटतं, आणि एक जगात सुखी व्हावं हे संत. आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको हे फक्त देवाला. आईवडील, संत, ग्रंथ आणि भगवंत सोडतात. जगातली सगळी माणसं सोडतात. मोबाईल बंद. सगळे माणसं सोडतात. या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही. माणसं पैशावर. माणसं माणसावर जर प्रेम करत असतील तर भाऊ माणसा जर माणसावर प्रेम करत असतील तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. कधी आजी भाकरी न घालणारी लोक आहेत, वडिलांना भाकरी न घालणारी लोक आहेत. याचा अर्थ असा आहे माणसं पैशावर प्रेम करतात. माणसं माणसावर प्रेम करतात. आणि पैसा तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्हाला भक्ती पाहिजे नाही. तुमच्याकडे पैसा बुद्धी तुम्हाला मोठा मानणार हा नियम आहे. इट इज सायकोलॉजी. इट इज नॉट द सायन्स. इट इज सायकोलॉजी. हे माणूस पैसा असेल तर ते 1000 गुण अवगुण झाकले जातात. तुमच्याकडे जर पैसा नसेल तर तुम्ही कसे वागा. सगळ्यावर पण करंट माझ्या आता प्रश्न असा आहे आईवर कायदा बरा करू नका. आईवर शब्दच नाही. ज्ञानोबाची ओळी असे समुद्र विचार समुद्र उठला आहे याचा विचार करू नका. समुद्र मग समुद्र कुणासारखा समुद्र समुद्राचे आईवर कथा करून काय नाही. उदाहरण नव्या कैसे जंगले राम रावण.
ज्ञानोबाची भाषा आठव्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात समुद्र होता तो समुद्र फुले विचार समुद्र जशी आईचे कैसे झुंजले राम रावणाचं युद्ध कसं झालं तसं दुसरं झालंच नाही असं तसं झालं नाही राम रावणाच्या युद्धासारखं युद्धच नाही तसं आई सारखं दैवतच नाही पुन्हा 3 वाक्य पुन्हा 3 वाक्य दागिना बनवणारा वेगळा दागिन्याचा आकार वेगळा दागिन्याचा सोनार वेगळा दागिना घालणारी व्यक्ती त्या व्यक्तीच्या शरीराचे अवयवही वेगळे नीट ऐका दागिना कानातला करा दागिना कानातला करा पायातला करा नाकातला करा त्याचा अवयव वेगळा आहे नाव वेगळं आहे पण हे ज्ञानोबाचं असं म्हणणं आहे दागिना कसा करा सोन्याचं सोनं पण सोन्याचं नाव वेगळं नाही दागिन्याचं नाव वेगळं नाही सोना काही वेगळं नाही याचा काळात त्याची किंमतही वेगळी नाही आणि प्रत्येक घालणारी व्यक्ती सुद्धा वेगळी नाही अवयवाची नावं सुद्धा वेगळी राहते पण सोन्याचं सोनं पण सोडित नाही तसं संतांचं संत पण सोडित पुन्हा कापड कोणतंही घ्या कोणतंही घ्या ओपन घ्या घ्या मुर्ती घ्या गाव घ्या मंडळी घ्या झीक घ्या बारकुडा घ्या तुम्ही घाला नका घालू हा तुमचा प्रश्न आताले घालायचे का मोकळे घालायचं तो तुमचा त्याच्या बुद्धीचा प्रश्न तुम्ही कापड कोणतंही घ्या पण तुम्ही नाही का कापडाचं नाव वेगळं आहे पण कापड धाग्याला सोडित नाही नाही का सोन्याचं सोनं पण सोडित नाही कापड धाग्याला सोडित नाही आणि कधी घालायचं गुळ कशालाही घाला गुळाची गोडी सोडित नाही गुळाची गोडी सोडित नाही सोन्याचं सोनं पण सोडित नाही कापड धाग्याला सोडित नाही संत पण सोडत नाही आणि आई वडील प्रेम सोडत नाही तो मुलगा कसा आहे हा विषय आहे मग माझं म्हणणं होतं आई आईच आहे म्हणून या विश्वात जेवढे संत झाले या विश्वात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात थोडा भाग कोण झाला असेल भक्त काय बाळ 22 वर्षाचा बाळ आहे 16 वर्षाचा बाळ आहे पण विश्वाची आई आहे हा चमत्कार आहे हा 16 वर्षाचा बाळ आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे चमत्कार आहे 16 वर्षाचा छत्रपती आहे पण स्वराज्याचे संस्थापक आहे चमत्कार आहे 16 वर्षाचा बाळ आहे पण विश्वाची आई आहे हा चमत्कार आहे तिला 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचा पण साईमान पाठ नाही 70 नातू दाखवले लोकांना काही दोन नातू पाठवले काही सुना लावल्या आल्या आला द्याला काहीच नाही उसाला तुला आला काय आणि म्हातारा आणि शिका झाला काय उसाचा तुला कसा फायद्याचा नाही तसा हा काहीच फायद्याचा नाही एकाच वाक्यात उत्तर द्या उशीला रातभर उकारलं खाल्लं काय शाळेत गेला नोकरीत लागला बायको केली नवरा झाला बायको बाळाची झाली पाच झाला यांच्या परत लगेच झालं 7 झालं सून बाळाची झाली दिल्लीत आमच्या लोकांनी आवाज द्यावा केलं शाळेत गेली मोठी झाली वयात आली लग्न केलं नवरा आला बायको झाली बाळाती झाली आई झाली सून आली सासू झाली सून बाळाती झाली आजी झाली आत्या गावा घुसली
जशी आली त्यात काय म्हणून विशेष आहे? थोडं जग हे सांगायला पण फिट करून देतो. विश्वातलं हे विश्वातलं सगळ्यात मोठं पाप पुढे सांगायचं आपल्याला. या जगात जेवढे सण झाले जग कुणीच नव्हतं त्यांना काही जीवन कधी वाटलं वडिलांना आनंद सगळा वाट वडील नाही, कधी वाटलं आईला आनंद सगळा वाट आई नाही, आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि त्यांच्या म्हणावं ती मांडी सांगू तुम्हाला ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे याला डाळबा मांडीच नाही पण मांडीवर हे मांडीच नाही पण मांडीवर जग आहे आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे सत्ता पाऊस करून केला त्याला जगात कधी घडलं नाही, जगात घडलंही नाही आणि इथून पुढे कधी इथून पुढे सत्ता भाऊ गुरु 2026 ला भावाच्या पुरीचं लग्न मोडणारे 14 जण माझ्याकडे बसलेले आता भावाचा बाप करणारे 3 जण महाराज हे कुणी गोष्टी केलाय का हे इकडे नाही का एक विश्वाचे गुरु आहे आणि एक विश्वाची आई आहे निवृत्ती दादा विश्वाचे गुरु आहे आणि ज्ञानोबा विश्वाची आई आहे आणि एक भाऊ ब्रह्मदेव आहे आणि एक भाऊ आदिशक्ती आदिशक्ती आहे पण गुरु सख्खा भाऊ आहे. साहेबांच्या विश्लेषणाला पहिलं वाक्य सांगतो निदान भावाला तरी भाऊ म्हणा बाकी काहीच म्हणा आणि भावाचा चांगला झालं तर निदान हसत तरी का तुझ्या भावानं खरेदी घेतली ना तू पेले नको तुझ्या हास चांगला झाला एवढं का म्हण कपड्याला तर खूप होतो मला सांगा प्रत्येक व्यक्ती शब्द काय का प्रत्येक व्यक्तीचं प्रारब्ध वेगळं आहे प्रत्येक व्यक्तीचं नशीब वेगळं आहे कुणाचं प्रारब्ध कसे फिरेल सांगता येत नाही तुम्ही कुणाचा प्रारब्ध दोन माणसं स्टेजवर एक आमदार आहे एक मंत्री आहे प्रारब्ध आयोजक राजसाहेब त्याच्या पत्नी प्रारब्ध तुम्ही कुणाचं चांगलं झालं ना त्याच्यावर जळू नका प्रारब्ध म्हणून तुम्ही कमवायचा प्रयत्न हे मंत्री का झाले त्याला 4 कारण आहे प्रारब्ध वेगळं प्रारब्ध उत्तम आहे प्रयत्न चांगले
आई वडिलांचे आशीर्वाद आहे आणि संतांची कृपा आहे. कोणताही माणूस मोठा होत नाही, बापाची पेन नाही. तुम्ही मोठे वाक्य जायचा दुसऱ्या मोठं करू नका, पण झाले त्याचा आनंद बघा. वाक्य आहे का हे वाक्य आहे. तुम्ही मोठे जरूर व्हा, पण दुसऱ्याला लहान करून मोठं होऊ नका. तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही मोठे व्हा, होण्यासाठीच आले. ज्याचं प्रारब्ध आहे खरं मोठे आपण बघू शकत, आपण फक्त बघू शकतो किंवा नाव ठेवू शकतो. आपण प्रारब्ध बनवू शकत नाही, आपण संचित बनवू शकत नाही, आपण क्रियामान बनवू शकत नाही, आपण नशीब बनवू शकत नाही बनवू शकत. पण निदान चांगलं झालं एवढं तर म्हणू शकतो. विश्वासला पहिला चमत्कार आहे कोवळं बांधण्यावर आहे. विश्वासला दुसरा चमत्कार आहे माणूसला मांडूला जग आहे ज्ञानोबा आहे. आणि विश्वासला तिसरा चमत्कार आहे सख्खा भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. आणि विश्वासला चौथा चमत्कार आहे सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर समाधिस्थ झाले. पाचवा चमत्कार आहे ज्यांच्या समाजाला भगवंत रडले आणि आज कीर्तनाला घेतलेला बंद त्यांच्याच बरोबरीनं पण देवाचं दासत्व करणारी आणि आयुष्यभर दासी म्हणून जगणारी नामदेवाला दासीचा म्हणजे आणि आज कीर्तनाला घेतलेला बंद माहिती आहे तो काकड्याच्या मालिकेतला वाजनाच्या मालिकेतला पहिल्या मालिकेतला शेवटचा. आणि आता कीर्तन सुरुवात अजून कीर्तन सुरुवात झाली. तुमची मालिक बऱ्याच दिसत आहे. आपलं काम थोडं नंदार आहे. नंदार म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल. वाटलं तर शेवटची गाठ समजायची. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. यायचं नाम बसायचं चांगलं चप्पल करून माहिती तुम्ही सुताक पाहिजे बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोललं तरच कळलं नाही तर काहीच कळलं. पहिलंच काही कळलं नाही. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका जर आवडणार असली तर जाग्यावर विचारायची ओपन विचारायची कुणालाही. मी 2 महिन्याला उत्तर देणार, पुस्तकं उलटे पाठी करून देणार पण देणार. मी गेल्यावर बोलायचं मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचा पटाला माझा काय झालं आणि तुला पटाव तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतोय तुला सांगितलं कोणी? कीर्तन झाले का आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे. आज कीर्तनाला घेतलेला बंद संत जनावरांचा आहे. मराठवाड्यामध्ये गंगाखेडला जन्माला येऊन 6 वर्ष आई गुरुंदा आणि वडील दामा यांच्या घरात राहिलेली मुलगी दामा शेतीच्या दारात गेल्यानंतर 15 माणसांच्या कुटुंबामध्ये जिला आयुष्यभर परमार्थ केला आणि शेवटपर्यंत 10 वर्षाचा वापरला त्या जनाबाईचा मुलगा आहे. आणि विश्वातला सगळ्यात जनाबाईची अबोध साक्षात पांडुरंगाने हा चमत्कार आहे. जनाबाईची अबोध कुणीच लिहिले नाही, साक्षात पांडुरंगाने लिहिले. आणि बरोबर आहे पांडुरंगाला विचारता का हो तुम्हाला जनाबाईची अबोध यायला का आवडतं? देव कानात असून म्हणतात माझ्या जरीची गुढी मला वाचून आवडते. दुसरा बनवला बाहेरच्या बाहेर उडून आहे पहिल्या मालिकेत आहे आणि शेवटच्या नंबर आहे की त्याला सुरुवात. आता बसलेली माणसं बारीक लक्ष द्यायचं आणि उत्तर द्यायचं. पहिलं म्हणा बाहेर डबल ड्रोन बनवला बाहेरच्या बाहेर उडवायला 5 मिनिटाची उडायला
ठीक आहे का? काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहे. ठीक आहे का? 9 कोणत्या आहेत ऐका. रूप पाहता रोचनी एकेरी ठेवा 1, उचलीच काही पुण्यवंत व्हावे 2, सुंदर ते ध्यान नको बंधन 3, उठावता प्रबोधनी तुझी निगडी 4, ज्ञानियांचा राजा 5, योगिया दुर्लभ 6, सिद्धी तुझे पाय 7, एक मुका, एक बैला, एक जोगी, एक आंधळा, एक पांगळा आणि एक गवळण मिळून 148 अंग कापण्यात आहे. त्या 148 अंगामध्ये पहिल्या मालिकेत 12 अंग आहेत. कोणते बघा, पहिल्या मालिकेत 12 अंग आहेत. रूप महात्माची रावणा ताईची झालं वचन ऐका कमलापती तुझं महात्मा पुढे आता तुम्ही कृपावंत तुम्ही संग्रामी संत करोनी उचित गरुडाचे पायी न धरी उदास येणार जरी ठावाई आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यान. हे 12 अंग पहिल्या मालिकेत आहे आणि पहिल्या मालिकेतल्या 12 अंगांचा शेवट आहे हे त्यांना सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलावं लागेल. बोलण्याचं कळेल त्यांचं सगळं घेतलं. पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे, माणसाला पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, जगात देव आहे का? हा म्हणाला सावधानावर परत पकडा करावा. जगात देव आहे का? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही हा बोलत नाही आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, कोणी पाहिला आहे का? तुमच्याकडे उत्तर आहे तुम्ही आज नाही. उत्तर आहे नाही. माझे 4 प्रश्न आहेत तुम्हाला ऐका बघतात. पुन्हा सुरळ आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. दुधात साखर आहे का? आहे. दुधात चोरी आहे का? आहे. जगात देव आहे का? आहे. आता पुन्हा उलट फिरत येतं. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. क्रिया केली तर आहे. उसात साकार आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली तर आहे. आता पुन्हा उलट फिरा. याचा अर्थ जगात देव बरोबर आहे. सांगत राहा. आता पुन्हा 4 वाक्य तेवढं पुस्तक वाक्य तेवढं घ्या. आता काही म्हणतात देव नाही तिकडं नाही डोकं लावायचं. कमी बुद्धीच्या माणसांशी डोकं लावून आपली बुद्धी भ्रष्ट करण्यापेक्षा तिकडे डोकं न लावलेलं अति चांगलं. काही माणसांचं म्हणणं आहे देव नाही. आता हे सासरवाडीवर जगणाऱ्या माणसाला काय माहिती. कमी बुद्धीची माणसं तिने धर्मविरोधी बोलत असतात. ते कशाला बोलतात? ते बोललं म्हणजे ते वाक्य कुठेतरी स्टेटसला इष्टाला टाकायचं आणि स्वतः ती लाल करून घ्यायची. ज्ञान आहे असं काही नाही. लाईव्ह घेतात शब्द देतात नाही काही कर म्हणते आणि घेतलेलं काम म्हणतात.